सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। चिंतामणराव व्यापार महाविद्यालय इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवड करण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे अजय माने सर, कुंभार सर, नारायण आपटे सर, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे डॉक्टर असित नाटेकर, सुधीर गोरे, श्रीपाद कुलकर्णी, भास्कर पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब देशपांडे, धोत्रे सर, अमोद परांजपे, उमेश देसाई, अंजू पाटील, सुप्रिया कुलकर्णी, शहा मॅडम, जगदाळे मॅडम, माजी विद्यार्थिनी श्रावणी देशपांडे, लीना मॅडम, जीवन रक्षक संस्थेचे उपाध्यक्ष राकेश दादासाहेब तामगावे तसेच पर्यावरण प्रेमी महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी, पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंतामणराव व्यापार महाविद्यालय आणि आपली सांगलीतली पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमान आपण एक या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। आज ह्या वृक्षारोपणाचा ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्या कॉलेजनं ऑलरेडी मियावाकी म्हणून एक उद्यान छानपैकी तयार केलं होतं आणि ते बघून असं आम्हाला वाटलं की या ठिकाणी झाडं लावली तर ती जगतील, या दृष्टीनं आम्ही या कॉलेजकडं अप्रोच झालो आणि त्यांनी आम्हाला एक कॉलेजमधली एक जागा दाखवली की या ठिकाणी आपल्याला झाडं लावायची आहेत, पण ती औषधी झाडं लावायची की जी सांगलीमध्ये दुर्मिळ असतील। अशा पद्धतीने झाडाचं वृक्षारोपण करण्यासाठी आज सर्व ही मंडळी एकत्र आली आणि आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। साधारणपणे 20 वृक्ष आपण लावले। आणखीन त्याच्यासाठी तयारी वगैरे सगळी कॉलेजकडून आपल्याला खूप चांगलं सहकार्य मिळालं। आणखीन अजय माने सरांनी या ठिकाणी जी मियावाकी बाग केलेली त्याची माहिती सांगितली। प्राध्यापक प्रिन्सिपॉल सर, कुंभार सरांनी आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली। व्यवस्थापनाने आपल्याला खूप मदत केलेली आहे। त्यामुळे आजचा कार्यक्रम आपल्याला 5 जून हा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने साजरा करता आला। धन्यवाद।